नमस्कार. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण यातील महत्त्वाची माहिती, नवीन अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्यापूर्वी आपल्या हातावरती लिहिलेली नोट होती. त्यामध्ये PSI गोपाळ बदने आणि प्रकाश बनकर या दोघांची नावे त्यांनी स्पष्टपणे लिहिली होती. आणि या आरोपीने म्हणजे PSI बदनेने 4 वेळा बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. पण हातावरती जी नोट लिहिली होती, या नोटवर जे हस्ताक्षर आहे ते स्वतः डॉक्टरांचं होतं, डॉक्टर महिलेचं होतं की दुसरे कोणी लिहिलं होतं, याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तरी तपास हा त्या दिशेने होत आहे. तर तपासात असं आढळून आलं आहे की जो मुख्य आरोपी आहे PSI बदने आणि प्रशांत बनकर यांचं तिघांसोबत आणि डॉक्टर महिला म्हणजे संपदा मुंडे या तिघांचं आपापसात काही कनेक्शन होतं का, आपापसात यांचं काही नातं होतं का, याविषयी नवीन माहिती समोर आलेली आहे. तर ती माहिती अशी की महिला आणि PSI बदने आणि घरमालक जो आहे प्रशांत बनकर यांचं तिघांमधील आपापसात जे चॅटिंग आहे, हे चॅटिंग पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलेलं आहे. पण अद्याप हे चॅटिंग काय होतं हे पोलिसांनी प्रसारमाध्यमांवरती सांगितलेलं नाही आहे. फक्त त्यांचं तिघांचं एकमेकांसोबत काहीतरी कनेक्शन होतं आणि असं तपासादरम्यान दाखवलं आहे. पण या प्रकरणाला नवी दिशा, नवीन वळण मिळणार का? आणि याच्यावरती हे जे प्रकरण आहे, हे जे डॉक्टर संपदा मुंडे या महिलेला न्याय मिळेल का? कारण हे जे प्रकरण आहे हे वेगळ्या राजकीय दिशेने वळताना दिसत आहे. तुम्ही पाहत असाल की सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती येत आहे आणि यातून नवनवीन दावे केले जात आहेत. राजकीय दबाव आहे का, किंवा राजकीय नेते एकमेकांची सारवासारव करत आहेत का, पोलिसांचा काही दबाव आहे का, या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. जी डॉक्टर महिला तिनं आता आत्महत्या केली का, तिची हत्या झाली, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कोणतेच धागेदोरे हाती व्यवस्थित लागत नाही आहेत. यातून वेगळेच काही नवनवीन पुरावे येत आहेत, नवनवीन दावे केले जात आहेत. तर या महिलेला, या भगिनीला न्याय कधी मिळणार? तुम्ही पाहिला असेल की प्रशांत बनकर हा जो एक आरोपी आहे, ह्या आरोपीच्या बहिणीने वेगळंच माहिती सोशल मीडियावरती दिलेली आहे आणि चॅटिंगमध्ये वेगळी माहिती आहे. पण ही माहिती काय असेल हे आपण जाणून घेऊया पुढच्या एका व्हिडिओत. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाविषयी नक्कीच कमेंट करून सांगा.